एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. कळलं, त्यालाच कळलं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. चुकली या वर्म, असं नाही रे चालत. आता किती माळा घातल्या, किती गंध लावले, जर पावित्र्य नसेल नजरेत, जर शुद्धता नसेल भावनेत, तर काय होणार आहे मला सांगा बरं. विनंती आहे थोडीशी सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सत्य काय. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तेव्हा सावध झालो, हरीच्या आलो. तेव्हा कुठं कळलं, आणि जेव्हा कळलं तेव्हा समजलं. तुका म्हणे घालू तयावरी वागो हा संसार. काय करायची गरज देवा? माऊली म्हणतात हरिमुखे, काय गरज आहे? मग भगवंताच्या दारात नाही जाता आला मला, पांडुरंग हरकत नाही, जायचा प्रयत्न कराल की नाही, थांबायचा प्रयत्न कराल की नाही क्षणभर? चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसतं रे दादा. न काडी पेटवता चिलीम पेटावी, न अंथरुण टाकता विहिरीवर तरंगायची ताकद यावी. अहो वांज गाईला दूध सुटावं आणि पाणी नसलेल्या विहिरीला सुद्धा पाणी फुटावं, एवढी ताकद जर संतांच्या, एवढी ताकद जर गजानन महाराजांच्या आशीर्वादामध्ये असेल तर ही कृपा आहे. हे चमत्कार नाही, हे तपश्चर्याचं फळ आहे, ज्यांना संत गजानन महाराज म्हणायचं. ज्ञानोबांनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलावला गेला, हा चमत्कार नाही, हे प्रथम लक्षात घ्या. ही कृपा आहे. माऊली सांगतात तसे तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयात. वर आशीर्वाद कृपा आहे. कशाने मिळाली? हरिमुखे. कधी झाली? हरिमुखे. कस काय झाली? द्वारकेचा राणा. हीच तर कृपा आहे. आम्ही बोलावं, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी मी बोलावं ते भाव रे. हे सगळं कशाने? एवढा सुंदर सप्ताह. काय वाटतं तुम्हाला? आज महाराष्ट्रात तुमच्या सप्त्याचं नाव आहे, एवढी नामवंत कीर्तनकार मिळतायत तुम्हाला, एवढे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मिळतायत तुम्हाला. ही कृपा तुमच्या निस्वार्थी असणाऱ्या प्रेमभावाची जी गजानन महाराजांनी पूर्ण करावी, तुम्ही सांगावं आणि त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं, ही ताकद त्यांची. हे जे काही चाललंय ना, मीरा आपकी कृपा सब काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. ओ मेरा आपकी कृपा रे सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा है सब काम हो रहा है. नाही मी योगी, नाही मी तपस्वी, नाही मी तपश्चर्या केली, नाही मी राणावनात गेलो, अहो नाही मी संसार सोडला, फक्त भक्तीनं तुझं, प्रेमानं तुझं नाव घेतलं देवा. योग्यापेक्षा मोठा अधिकार तू दिला. किती क्षणभर थांबलो रे. माऊली म्हणली हरकत नाही, उभा क्षण नीट ऐका. भगवंताच्या मी 4 बंधनं तुम्हाला सांगितली, कर्म, संसार, वासना, जन्म, मृत्यू. कुणाला चुकलंय का? क्लिशोधिकतरस्तेषाम् अव्यक्ताशक्त चेतसाम् अव्यक्ताहि गतिर् दुःखम् देवदभीर व्याप्यते. हे चुकलंच नाहीये कुणाला. हे पुनरपि जन्म पुनरपि मरणं पुनरपि जन्मी जठरे शयनम् हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम हरिमुखे. मी म्हटलं नाही हरकत. माऊली सांगतात काही हरकत नाही, संसारिक आहात हरकत नाही. काय करावं? क्षणभर वेळ मिळेल ना,
भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं बिलकुल वर्णन नाहीये. माऊलींचा हरिपाठ किचकट आहे, माऊलींचं वर्णन आहे भगवंताच्या दारात चुकून क्षणभरही थांबलात, संसारिक आहात ना, चुकून क्षणभरही थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे. हरकत नाही, वर्णन प्रथम चरणाचं आहे. देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी द्वारी उभा क्षण भरी, शब्दावर जा. लोकांची सवय, लोक चालीवर जातात. कळलं त्यालाच, कळलं महाराज बरं का, अगदी तसं आहे. देवाचं नाव आहे रे. हे म्हणलं ना, कसंही घ्या, पाप देत नाही, ताकद आहे त्याच्यात. जुनी भजनं होती बघा, गोड. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस होऊ उत्तराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओ बाळी न जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माया बाबा विठू माऊली, तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती फिरत्या चाला
चालती वा. राहिलेल्या दोन चार म्हणा की जरा, हं? तेवढा संसार सुखाचा होईल म्हणीचा. पाऊले चालती दुखी संसाराची पाऊले चालती पाऊले चालती निपुणीची काढा पाठीमागच्या तुम्ही काय शिव्या द्यायच्या मला आले का? भजन बिजन काही येतच नाही तुम्हाला. हं? कान्हा बाळाचा विवास कान्हा बाळाचा नंदाचा गोडवा थोडाच असतो महारासारखा. थोडा असतो तोच गोडवा असतो महारासारखा, आहे की नाही? पण ह्यातली माझ्या कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याची जिंद नाही, ते हाय खरंच आहे महाराज. तिथं लगेच नाचत रे. विनंती आहे, महाराष्ट्रातल्या तरुणाने जेव्हा हरिपाठ आणि काकडा करायला चालू होईल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल, विश्वासाने सांगते. फक्त गावातल्या तरुणांनी काकडा हरिपाठ करा. काय पोर आहेत दादा, प्रत्येक वेळेचं लेकरू दिसेल तुम्हाला याच्यात. अरे हे लेकरं पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही, पण जिथं असतील तिथं वैभव संस्कारांचं असेल, मायबापाच्या पुण्याईचं असेल, मायबाप त्यांच्या घरात पांडुरंगाच्या प्रमाणे असतील. ही ताकद सांगते, ही ताकद त्यांच्यात आहे. कौतुक आहे रे. नाही सोपं आहे ना. का ग माय देवघर आहेत तुमच्या घरात? माय देवघर आहेत ना? हा, पूजा करता?